नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आजचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांकडे जाणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी परीक्षेसाठी कितपत महत्त्वाचे आहेत हे माझ्या विश्लेषणातून तुम्हाला कळणार आहे। आणि हे विश्लेषण देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर पहिला प्रश्न या ठिकाणी विश्लेषित करत आहे। चला बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलं आहे, हा प्रश्न आपण एक बाय अँगलने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। व्यवस्थित लक्ष द्या। बघा काय म्हटलंय, श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त शहीद दिन कार्यक्रम कुठे आयोजित केला जात आहे किंवा करण्यात आला आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 350वी जयंती आहे, एवढं एकदा इथे क्लिअर करा। तुम्हाला असं देखील म्हटलं जाईल परीक्षेमध्ये, काय म्हटलं जाईल, श्री गुरु गोविंद बहादूर साहिब जी यांची कितवी जयंती आहे, तर 350वी जयंती आहे। आणि ही जी जयंती आहे तर सॉरी जयंती नाही, पुण्यतिथी आहे, हे एकदा क्लिअर करून घ्या तुम्ही। पुण्यतिथी आहे, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। ओके, एक यांच्या संदर्भामध्ये असं या ठिकाणी म्हटलं जाणार आहे, पुण्यतिथी जर आपण यांची पाहिली तर ती प्रामुख्याने कुठे होणार आहे, साजरी कुठे होणार आहे, तर खारघर या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी होणार आहे। आणि त्यांची ही जी पुण्यतिथी आहे ही कोणता दिन म्हणून साजरा केली जाते, तर शहीद दिन म्हणून साजरा केली जाते, हे पण लक्षात राहू द्या। आता इथे 2-3 गोष्टी क्लिअर करा। हे शीख धर्माचे कितवे गुरु होते असं विचारलं तर हे 9वे गुरु होते। कितवे गुरु होते, हे 9वे गुरु। आणि तुम्हाला असं पण विचारलं जाईल की 10वे गुरु कोण होते, तर 10वे गुरु म्हटलं तर गुरु गोविंद सिंग कोण होते, गुरु गोविंद, बघा गोविंद सिंग हे कितवे गुरु होते, 10वे गुरु होते। आणि ज्यांनी गुरु गोविंद साहिब हा जो ग्रंथ आहे हा यांनी लिहिलेला होता। ओके, आणि ज्या ग्रंथाच्या माध्यमातून शीख धर्माचे असलेले जे काय नंतरचे शिष्य आहेत त्यांना उपदेश त्या ग्रंथातून तुम्हाला केलेला या ठिकाणी बघायला मिळेल। आणि तुम्हाला असं देखील विचारलं जातं, शीख धर्माचे पहिले गुरु जे शीख धर्माचे संस्थापक आहेत त्यांचं नाव काय, तर या ठिकाणी सांगायचं गुरु नानक आहेत। काय आहेत, गुरु नानक आहेत। हे देखील तुम्हाला बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेलं आहे, म्हणून लक्षात राहू द्या। या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, गुरु नानक। ओके, असं। आणि गुरु गोविंद सिंग यांची जी हत्या आहे ती कुठे मुक्कामी असताना केली होती ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा, ठीक आहे, चालेल। आता इथपर्यंत या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ज्यांची कितवी पुण्यतिथी आहे, तर 350वी पुण्यतिथी आहे, म्हणून हे एकदा क्लिअर करून ठेवायचं आहे। आता पुढे जाऊयात। बघा, नुकतेच यशस्वी चाचणी झालेले वशोरथ ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। आणि याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम या अशा प्रणालीमध्ये बसणारं हे क्षेपणास्त्र आहे, लक्षात राहू द्या। या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे। संरक्षणाच्या दृष्टीने जागतिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात जे काय निर्णय आहेत ते निर्णय काय केले जात आहेत, घेतले जात आहेत। सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि त्यानंतर दुसरीकडे किंवा दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि इराक यांच्यामध्ये चाललेलं जे काही युद्ध आहे हे अतिशय भयानक आहे। त्या युद्धाविषयी आपण बोलणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये। बघा आता काय म्हटलं आहे, PM श्री शाळा या धर्तीवर CM श्री शाळा योजना कोणत्या राज्याने सुरू करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, हरियाणा असं याचं करेक्ट उत्तर आहे, लक्षात घ्या। अशा प्रकारची जी काय शाळा आहे ही शाळा कुठे सुरू करण्याची घोषणा केली, तर हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, म्हणून हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरतोय। पुढे बघा, माजी अग्निवीरांसाठी जेल वॉर्डर पदामध्ये 20% आरक्षण कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने जाहीर केलेलं आहे, तर हे सांगायचं तुम्हाला। याचं करेक्ट उत्तर काय आहे,
तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाने काय केलंय, जाहीर केलंय. लक्षात राहू द्या, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, इकडे फोकस करायचं व्यवस्थित. आणि बघा आता त्यानंतर रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकली, यावरती 100% एकतरी आपल्याला प्रश्न विचारला जाईल. आता बारकाईने ऐका. आपण जर रणजी ट्रॉफी 2025-26चा जर विचार केला तर यामध्ये काही बेसिक कॉन्सेप्ट गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. कुणी जिंकली आहे, तर काश्मीरने जिंकली आहे. काश्मीरने आत्तापर्यंत कितीदा यामध्ये किंवा ही ट्रॉफी जिंकली, तर ही काश्मीर जम्मू काश्मीर संघाचा ही पहिलीच वेळ आहे. किती वेळ आहे, पहिलीच वेळ आहे. आणि ही ट्रॉफी जिंकल्यामुळे जम्मू काश्मीरचे जे काय CM आहेत उमर अब्दुल्ला जे आहेत यांनी काय केलेलं आहे, 2 कोटीचं जे काय बक्षीस आहे ते बक्षीस यांच्यासाठी काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता त्यानंतर परत पुढे बघा, जम्मू काश्मीरने कोणत्या संघाला हरवलेला आहे, तर कर्नाटक या संघाला हरवलेला आहे. म्हणजे कर्नाटक यामध्ये काय असणार आहे, विजेता असणार आहे. आणि कर्नाटक हा या अगोदर त्याने 8 वेळा ही ट्रॉफी जिंकली होती आणि 4 वेळा उपविजेता राहिलेला आहे. 8 वेळा ट्रॉफी जिंकली, 4 वेळा तो उपविजेता राहिलेला आहे. कर्नाटक संघाचा कर्णधार हा देवीदास पडलिक आहे. तर पारस डोगरा हा जम्मू काश्मीर या संघाचा काय आहे, कर्णधार आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जम्मू काश्मीर संघाचा कर्णधार हा पारस डोगरा आहे आणि देवीदास पडलिक हा कुणाचा आहे, कर्नाटक या संघाचा कर्णधार आहे. लक्षात ठेवा. आता हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता त्यानंतर बघा पुढचा मुद्दा. आता ही जी ट्रॉफी आहे ही कुणाच्या नावाने दिली जाते, तर प्रामुख्याने त्यांचं नाव आहे रणजित सिंहजी यांच्या नावाने काय केली जाते, ही ट्रॉफी दिली जाते. म्हणून हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्तापर्यंत ही ट्रॉफी सर्वाधिक वेळा प्राप्त करणारा कोणता संघ ठरलेला आहे, तर मुंबई ठरलेला आहे. मुंबईने 42 वेळा काय केलेली आहे, ही ट्रॉफी जिंकलेली आहे. म्हणून हा देखील प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि दुसरा प्रश्न बघा की महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं की रणजी ट्रॉफीसाठी किती संघ महाराष्ट्रातून खेळतात, तर मुंबई संघ आहे, त्यानंतर महाराष्ट्र संघ आहे, त्यानंतर विदर्भ संघ आहे. बघा म्हणजे महाराष्ट्रातले 3 संघ आहेत. ओके, आणि ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा कुठे आयोजित केली होती, तर ही स्पर्धा दुबळी स्टेडियमवरती आयोजित केली होती. आणि जे स्टेडियम कुठे बघायला मिळतं, कोणत्या राज्यामध्ये, तर हे कर्नाटकमधलं स्टेडियम आहे. बंगळुरू ही त्याची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी हे स्टेडियम आहे. आणि या स्टेडियममध्ये हा जो गेम आहे किंवा ही जी क्रीडा आहे ही पार पडली होती. ओके, म्हणून याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षामध्ये ठेवा. या सर्व बाबी तुम्हाला विचारल्या जातील. आणि ही ट्रॉफी नेमकी कधी चालू झाली होती, 1934-35ला चालू झाली होती. बघा लक्षात ठेवा. म्हणून हाही एक मुद्दा या ठिकाणी नोट डाऊन करण्यासारखा आहे. आलं लक्षात. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्यात. कुठे ना कुठे यावरती प्रश्न विचारला जाईल. आणि राजस्थान सरकारने माउंट आबूचे नवीन नाव काय ठेवले आहे, अशा प्रकारचा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. या पद्धतीने ही माउंट आबू हे जे आहे इथे तुम्हाला या ठिकाणी हा सगळा जो काय ठेवा आहे हा दिसतोय, जो यामध्ये म्हणजे एक युनेस्कोच्या यादीमध्ये असलेलं हे ठिकाण आहे. आणि माउंट आबू हे जे आहे मित्रांनो, या ठिकाणाला आत्ता राजस्थानने किंवा राजस्थान सरकारने काय नाव दिलेलं आहे, आबूराज असं नाव दिलेलं आहे. म्हणून हा देखील प्रश्न खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरेल. आणि पुढचा भाग आपण बघू. बघा, मुना बेटावर चुनखडीच्या गुहेत आढळलेले जगातील सर्वात जुने रॉक आर्ट हाताचे ठसे आपण त्याला म्हणतो. रॉक आर्ट म्हणजे काय, थोडक्यात हाताचे ठसे आपण म्हणूयात. आणि ते कुठे सापडलेले आहेत. ओके, आणि सर्वात जुने म्हणजे जवळपास 62,700 वर्षापूर्वीचे हे काय आहेत, तर हे ठसे आहेत. आणि हे प्रामुख्याने इंडोनेशिया नावाचा जो देश आहे त्या देशामध्ये हे आढळलेले आहेत. म्हणून हा देखील
प्रश्न इतिहासाच्या दृष्टीने गरजेचा आपल्याला वाटतो. पुढे जाऊयात आपण. पुढे काय म्हणलंय बघा. मायक्रॉन टेक्नॉलॉजीने जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर क्लीन रूम कुठे उघडले आहे? तर ते प्रामुख्याने कुठे उघडलेलं आहे? सानद या ठिकाणी उघडलेलं आहे. आणि सानद हे जे ठिकाण आहे मित्रांनो, हे ठिकाण गुजरात या राज्यामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. लक्षात आलं सर्वांना? चला नंतरचा आपण प्रश्न बघूयात. काय म्हटलंय बघा. 2025चा ACI ASQ बेस्ट एअरपोर्ट ॲट रिवायवल्स पुरस्कार जो आहे तो पुरस्कार नुकताच कोणत्या विमानतळाला मिळाला? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर मंगळुरू या विमानतळाला मिळाला. हे जे विमानतळ आहे हे एक महत्त्वाचं विमानतळ आहे, मंगळुरू. ओके, लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा आपण प्रश्न बघूयात. काय म्हटलंय बघा. रवी शास्त्री यांच्या नावाने स्टँड कोणत्या स्टेडियमवर किंवा स्टेडियमवर नामकरण करण्यात येणार आहे? तर ते वानखेडे स्टेडियम आहे. आणि आता मला कमेंट करून सांगा वानखेडे स्टेडियम हे नेमकं कोणत्या शहरामध्ये आहे? ओके, अशा पद्धतीने हे जे स्टेडियम आहे हे इथे तुम्हाला बघायला मिळत आहे. अशा स्वरूपाचे आपले प्रश्न असतात. आणि आपण असं ठरवलं आहे की तुम्हाला प्रश्नाबरोबर इमेजेस द्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला हे जे लेक्चर आहे हे लेक्चर थोडंसं सोपं जाईल लक्षामध्ये ठेवायला, किंवा मग बघायला पण जरा व्यवस्थित वाटेल. ओके, या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.